नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्थळे पेस अकॅडमी मधून तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आज प्रॉफिट बुकिंग साठी आले होते आणि त्याचबरोबर कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले ज्यामध्ये आपण 5% 10% साठी आपण एंट्री करू शकतो. आणि लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या बॅचेस मध्ये आपण कोणते लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड आपण प्लॅन केले होते निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीसाठी, हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिटेलमध्ये आपण डिस्कस करूया. मित्रांनो, आज आपले प्रॉफिट बुकिंग साठी 4 स्टॉक आपले प्रॉफिट बुकिंग साठी आले होते जे आपण स्विंग साठी प्लॅन केले होते. त्यामध्ये कोणते स्टॉक आपण रिकमेंड केले होते आणि त्यामध्ये आज आपण कसं प्रॉफिट बुक केलेलं आहे हे आपण आजच्या सेक्शन मध्ये काय करणार आहे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय, तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करतोय. यामध्ये एंट्री कुठे घ्यायची असते, प्रॉफिट कुठे बुक करायचा असतो, आपले जे ऍडव्हान्स टेक्निकलचे कॅन्डिडेट त्यांना या सेटअप नुसार समजा असतं. ओके, तुम्हाला जसं मी एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, हे सगळे स्टॉक मी तुम्हाला काय करतो रिकमेंड करतोय. आज जो आपला प्रॉफिट बुकिंग साठी पहिला जो स्टॉक आला होता त्यामध्ये पहिला स्टॉक आहे अवंती फीड्स. तर अवंती फीड्स आपण कधी बाय करायला सांगितलं होता, तो आपण कालच आपण 22 जुलैला म्हणजे परवा दिवशी आपण तो बाय करण्यासाठी सांगितलं होता. तर अवंती फीड्स मध्ये आपल्याला 740 720 च्या रेंज मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. 790 750 प्लस टार्गेट साठी आपल्याला 590 चा स्टॉप लॉस फॉलो करायचा होता अवंती फीड्स मध्ये. अवंती फीड्स मध्ये जर आपण 640 ला जरी आपण एंट्री घेतली असती तर अवंती फीडचा आजचा जो हाय गेलेला आहे तो ऑलमोस्ट 762 चा आज हाय गेलेला आहे. ओके, 764 चा काय केलेला आहे अवंती फीडने आज हाय गेलेला आहे. आपण तो 740 750 च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असता तर 2 दिवसामध्ये, ओके, 23 तारखेला आपण तो रिकमेंड केलेला आहे. ओके, सो आपण 23 तारखेला जर तो आपण प्लॅन केला असता तर आपण यामध्ये काय केलं असतं, 18% रॅली आपल्याला 2 दिवसामध्ये अवंती फीड्स मध्ये आपल्याला काय करता आली असती, बुक करता आली असती. तर आपल्या टेलिग्राम मध्ये आपण तो कालच आपण काय केलं होतं, आपल्या ग्रुपमध्ये तो अपडेट केला होता 23 तारखेला दुपारी सकाळी मार्केटमध्ये बजेट चालू असताना आपण काय केलं, जसे आपण फर्टिलायझर जसे अनाउन्समेंट झाली होती त्यामध्ये एक अवंती फीड आपण सिलेक्ट केला होता आणि तो आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आला होता. त्यानुसार आपण त्यामध्ये काय केली होती, एंट्री आपण प्लॅन केली. दुसरा स्टॉक जो प्रॉफिट बुकिंग साठी आला होता तो स्टॉक आहे क्विज कॉर्पोरेशन. सो क्विज कॉर्पोरेशन सुद्धा आपण हा कालच रिकमेंड केला होता. बीटीएससी साठी आपल्याला त्यामध्ये एंट्री प्लॅन करायची होती. हा 3:15 आसपास आपण काय केलं होतं, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तो अपडेट केला होता. 740 730 च्या रेंज मध्ये आपल्याला त्यामध्ये एंट्री प्लॅन करायची होती 790 720 प्लस टार्गेटसाठी. जे कालच्या व्हिडिओज मध्ये पण मी तुम्हाला या स्टॉक बद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. सो आपल्याला शॉर्ट टर्म होल्डिंगसाठी 790 720 टार्गेटसाठी जर आपण त्यामध्ये एंट्री केली असती तर क्विज कॉर्पोरेशन मध्ये आजचा जो क्विज कॉर्पोरेशनचा हाय गेलेला आहे तो जवळपास 706 चा हाय गेलेला आहे. आणि क्विज कॉर्पोरेशनचं फर्स्ट टार्गेट जे आपण या ठिकाणी अपडेट केलं होतं ते फर्स्ट टार्गेट होतं 690. म्हणजे तुम्ही 700चा पण टार्गेट या ठिकाणी काय करू शकला असता, क्विज कॉर्पोरेशन मध्ये तुम्हाला बुक करता आले असते. आणि क्विज कॉर्पोरेशन मध्ये आपण जर 740 750 च्या रेंज मध्ये जर आपण एंट्री घेतली असती तर आपल्याला 10% ची रॅली आपल्याला 2 दिवसामध्ये क्विज कॉर्पोरेशन मध्ये पण काय करता आली असती, पीक करता आली असती. तिसरा स्टॉक जो आपला प्रॉफिट बुकिंग साठी आला होता मार्केन्स फार्मा. मार्केन्स फार्मा हा आपण 5 जुलैला अपडेट केला होता. 180 170 च्या रेंज मध्ये तो बाय करायचा होता. 200 220 प्लस या टार्गेटसाठी लॉंग टर्म होल्डिंग साठी आपण काय केला होता, तो रिकमेंड केला होता. मार्केट जर आपण तो बाय केला असता 5 जुलै म्हणजे या ब्रेकआउट वरती जो आपल्या स्ट्रॅटेजी सेटअप मध्ये आला होता त्यानुसार आपण त्यामध्ये इथे एंट्री घेण्यासाठी सांगितले होते. बायची जी प्राइस होती मार्केटचे 180 170 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. 155 चा स्टॉप लॉस आपल्याला त्यामध्ये फॉलो करायचा होता. 200 220 प्लस टार्गेटसाठी आपण मार्केट्सला आपण काय करू शकतो, लॉंग टर्म साठी आपण प्लॅन करू शकलो असतो. मार्केट्सला जर आपण 180 170 च्या रेंज मध्ये जर तो बाय केला असता, आजचा जो हाय गेलेला आहे तो 207 चा हाय गेलेला आहे. 220 हे सेकंड टार्गेट आहे, पण फर्स्ट टार्गेट जर बुक करायचं असेल तर आपण यामध्ये अगदी 7 ते 8 दिवसामध्ये जो आपण प्लॅन केला होता आणि ट्रेडिंग सेशन जे ते 10 ते 12 ट्रेडिंग सेशन मध्ये म्हणजे 13 दिवसाच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला यामध्ये 14% प्रॉफिट आपल्याला मार्केट्स मध्ये बुक करता आला असता. ओके, ज्यांनी प्रॉफिट बुक केलेला आहे किंवा सेकंड टार्गेट साठी जरी होल्ड केला असेल तर पुढच्या 1-2 दिवसामध्ये 220 चं पण टार्गेट आपल्याला मार्केट्स मध्ये काय करता येईल, आपल्याला पीक करता येईल. लास्ट शेवटचा जो स्टॉक आपला प्रॉफिट बुकिंग साठी आला होता तो स्टॉक आहे कॅपिटल ट्रस्ट. कॅपिटल ट्रस्ट आपण 125 115 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं आणि हा आपण 19 जुलैला तो अपडेट केला होता. 125 135 115 च्या रेंज मध्ये बाय केला असतो. फर्स्ट टार्गेट 135 145 या 2 टार्गेटसाठी आपल्याला कॅपिटल ट्रस्ट मध्ये आपल्या 100च्या स्टॉप लॉसने आपल्याला एंट्री प्लॅन करता आली असते. आणि कॅपिटल ट्रस्ट आजचा जो हाय गेलेला आहे, कॅपिटल ट्रस्टचा आजचा हाय आहे 137. 135 आपलं फर्स्ट टार्गेट होतं. 19 जुलैला आपण तो प्लॅन केला होता. 120 115 च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असता तर आपल्याला कॅपिटल प्लस मध्ये पण आपल्याला कॅपिटल ट्रस्ट मध्ये सुद्धा आपल्याला मोर दॅन 10% ची रॅली आपल्याला इथे काय करता आली असते, आपल्याला पीक करता आली असते. सो कॅपिटल ट्रस्ट 120 115 च्या रेंज मध्ये जर तो बाय केला असता आपण 19 जुलैला
आणि आजचा जो हाय गेलेला आहे 137 चा आहे, म्हणजे अगदी 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला कॅपिटल ट्रस्ट मध्ये पण आपल्याला 11% रॅली आपल्याला पीक करता आली. सो मित्रांनो, हे जे स्टॉक आपण रेकमेंड करत असतो हे आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये आलेले असतात. जे ऍडव्हान्स टेक्निकलचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हा सेटअप माहिती आहे, त्यामध्ये एंट्री कशी करायची, प्रॉफिट बुक कशी करायची असतात, या सगळ्या लेवल त्यांना माहिती असतात. ओके, त्याचबरोबर आज जो आपण स्टॉक रेकमेंड केलेला आहे एरो ग्रीन टेक मध्ये एंट्री करण्यासाठी सांगितलेले 760 730 रेंज मध्ये आपण त्यामध्ये एंट्री करू शकतो. 790 710 प्लस टार्गेट साठी आपल्याला शॉर्ट टर्म होल्डिंग साठी आपल्याला एरो ग्रीन मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करता येईल, जो आज आपल्या बीटीएससी सेटअप मध्ये तुम्हाला आलेला दिसेल. आणि एरो ग्रीन मध्ये जर आपण एंट्री केली तर टार्गेट जे असणार आहे तर येत्या काही दिवसामध्ये आपण 720 टार्गेटसाठी जर आपण त्याला होल्ड करत असेल त्यामध्ये आपल्याला मोर दॅन 10% रॅली आपल्याला एरो ग्रीन मध्ये पण काय करता येईल, आपल्याला बुक करता येईल. ओके, हे आपण स्विंग साठी जे स्टॉक रेकमेंड केले होते ते काही दिवसामध्ये तुम्हाला काय करतात 5% 10% तुम्हाला देऊन जातात. जर तुम्ही स्विंग ट्रेडर असाल तर आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलच्या बॅचला तुम्हाला काय करता येईल, डेफिनेटली जॉईन करता येईल. लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते, आज बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी होती आणि मार्केट एक गॅप अप मध्ये ओपन झालं होतं, सॉरी गॅप डाऊन मध्ये ओपन झालं होतं आणि मार्केटमध्ये मुवमेंट अशी कुठेच मिळत होती. निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही थोडेसे गॅप डाऊन मध्ये ओपन झाले होते आणि फर्स्ट स्टिक नुसार आपण त्यामध्ये काय होतं, मार्केट साईड होता. त्यामुळे आपण जो ट्रेड घेत होता फिन निफ्टीवरती आपण पहिला ट्रेड प्लॅन केला होता, जो लो प्रीमियम होता. आणि त्यानंतर आपण पहिला जो ट्रेड बँक वरती आपण जो ट्रेड प्लॅन केला होता त्यामध्ये पण आपण पुट साईडलाच काय केली होती, आपण एंट्री प्लॅन केली होती. ओके, सो मार्केट थोडंसं गॅप डाऊन मध्ये ओपन झालं होतं. फर्स्ट कॅनल मध्ये पाहिलं तर फर्स्ट कॅनल थोडीशी व्होलॅटाइल कॅनल होती, सेकंड कॅनल मध्ये थोडीशी प्रॉफिट बुकिंग आली होती. त्यानंतर जे मार्केटने एक डाऊनफॉल दिला होता त्या डाऊनफॉल मध्ये आपण पी साईडलाच आपण काय केली होती, एंट्री आपण प्लॅन केली होती. ओके, 2:30 वाजता आपण हिरो झिरोचा एक कॉल प्लॅन केला होता. 52,100 चा सी 50 रेंज मध्ये बाय करायला सांगितलं होतं. त्यामध्ये एक दोन कॅनल मध्ये जर आपण पाहिलं तर एका दोन कॅनल मध्ये जवळपास 350 प्लस रॅली या कॉल मध्ये आपल्याला पीक करता आली असते. ओके, आपण हिरो झिरोचा जो कॉल आहे हा 2:30 वाजता आपण रिकमेंड केला होता, कारण 12-12:30 वाजता काय होते, प्रीमियम हे खूप जास्त असते. ओके, त्यामुळे आपण हिरो झिरोसाठी फक्त कॉलवरती आपण प्रिडिक्ट केला होता. पण आपण तो 50 प्लस 60च्या रेंज मध्ये जरी तो बाय केला असता तर आपल्याला 300 प्लस टार्गेट आपल्याला एका कॅन्डल्स मध्ये पीक करता आले असते. हिरो झिरोचा हा कॉल तुम्हाला अपडेट केला तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तो आपण 13:21 म्हणजे ज्या कॅनल आपल्याला मुवमेंट मिळणार होती त्याच कॅनल आपण ती रॅली पिक करण्यासाठी हिरो झिरोचा कॉल ही अपडेट केला होता. मग हिरो झिरोच्या कॉलमध्ये कोणी एंट्री केलेली आहे, लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे लेवल्स आपण रिकमेंड करत असतो आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जे लेवल्स आलेले असतात त्यामध्ये आपण एंट्री कशा करतो आणि प्रॉफिट कसं बुक करतो हे तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्हाला पाहता येईल. सो मित्रांनो, लाईव्ह मार्केटसाठी तुम्हाला जर पार्टिसिपेट करायचं असेल तर आपले जे पीएस अकॅडमीचे वेबसाईट आहे हा फॉर्म तुम्हाला फिलअप करावा लागेल. या ठिकाणी तुमचं नाव असणार आहे, मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली जाणार आहे जी तुम्हाला सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरती जे आपण ट्रेड प्लॅन करतो याची लिंक तुम्हाला इथे अवेलेबल असेल. या लिंकला क्लिक करून तुम्ही लाईव्ह मार्केटसाठी काय करू शकता, पार्टिसिपेट करू शकता. त्याचबरोबर या वेबसाईटवरती आपले काही कॅन्डिडेट आहेत ज्यांनी ऍडव्हान्स टेक्निकल आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये जे सक्सेसफुली ट्रेड करतात त्यांचे काही रिव्ह्यूज तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. आणि आपले मंथली P&L जे आपण डेली तर प्रॉफिट आपण आपल्या युट्यूबवरती चॅनलवरती असेल किंवा इन्स्टावरती असेल आपण डेली अपडेट करतो असतो, पण मंथली P&L सुद्धा काय केले असतात जे आपले मेंटॉर कॅन्डिडेट त्यांचे पण तुम्हाला इथे मंथली P&L पण तुम्हाला पाहता येईल. ओके, सो मित्रांनो, हे फॉर्म फिलअप करून तुम्ही लाईव्ह मार्केटसाठी पण तुम्ही काय करू शकता, पार्टिसिपेट करू शकता. ओके, सो हे सगळे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड केले होते एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हाला शेअर केले होते. त्याचबरोबर तुमचे जर कोणते स्टॉक जर स्टक झाले असतील तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला त्यावरती पण तुम्हाला काय दिलं जाईल, सोल्युशन तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला जर ऍडव्हान्स टेक्निकलचा पार्ट तुम्हाला व्हायचा असेल तर नेक्स्ट वीक मध्ये आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच स्टार्ट होणार आहे, त्या बॅचला पण तुम्हाला जॉईन करता येईल. सो मित्रांनो, हे जे अनालिसिस असतात तुम्हाला कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस.